बदलापूरमध्ये 4 नवीन जलकुंभांचं भूमिपूजन करण्यात आलंय। शहरातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं कात्रप, शिरगाव, मांजर्ली आणि माणकवली या भागामध्ये नव्या जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे। 71 लाख लिटर पाणी साठवण्याची यामध्ये क्षमता आहे। बीडच्या गेवराईमध्ये नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। याचं उद्घाटन मराठा आंदोलक जरांगेंच्या हस्ते झालं। यामध्ये जिल्ह्यातील 3000 युवकांनी नोंदणी करत वेगवेगळ्या कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या आणि त्यांना लगेचच ऑफर लेटर देण्यात आलं। रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 721 नवीन शिक्षक उपलब्ध झाले। समुपदेशनाद्वारे शाळांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आणि आतापर्यंत 532 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे। त्यामुळे शाळेतील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शिक्षक कमतरतेचा प्रश्न काही अंशी कमी होणार आहे आणि ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे। अकोल्यामध्ये 15 वर्षाच्या शाळकरी विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली। आत्मेश बेग असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे। शाळेतील 2 शिक्षक सतत त्याला मारहाण करायचे आणि मानसिक त्रास द्यायचे। या त्रासाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतल्याचा आरोप पालकांनी केलाय। चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये नियुक्तीला असलेल्या 41 पोलीस जवानांना जेवणामधून विषबाधा झाली। पोलीस कॅन्टीनमध्ये मांसाहार जेवण केल्यानंतर उलटी आणि मळमळ वाटू लागल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यापैकी 38 पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी रवाना करण्यात आलं। 3 कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत। पुण्याच्या वाघोलीमध्ये दगडखाण कष्टकरी महिलांसाठी संतुलन महिला परिषदेचं आयोजन केलं होतं आणि यावेळी कर्तृत्ववान महिलांना गौरवण्यात आलं। परिषदेमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला। गोंदिया जिल्ह्यातील बिरसीमध्ये एसआरपीएफ ग्रुपच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त सायकलिंग रॅलीचं आयोजन केलं। यामध्ये संडे ग्रुप सहभागी झाला। त्याचप्रमाणे एसआरपीएफमधील अधिकारी आणि पोलीस शिपाई तसंच खेळाडूंनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। यावेळी लोकांना सायकल चलाओ, पर्यावरण बचाओ, सायकल चलाओ, सेहत बनाओ असा संदेश दिला। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण बैलगाडी शर्यत पार पडली। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं या भव्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं। पुण्याचा बकासूर आणि सातारचा रायफल या बैलगाडीनं प्रथम क्रमांक मिळवला। पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर महिनाभरासाठी बंद राहण्याची शक्यता आहे। गाभाऱ्यातील ग्रॅनाइट काढण्याच्या कामामुळे दर्शन बंद होण्याची शक्यता आहे। 12 मार्चला मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये मंदिर महिनाभर बंद ठेवण्याबाबतचा निर्णय होऊ शकतो। सध्या विठ्ठलाच्या मंदिराला पुरातन रूप देण्याचं काम सुरू आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर कुस्त्यांच्या दंगलीचा थरार रंगला। जिल्हाभरातील नामवंत पैलवान या दंगलीमध्ये सहभागी झाले। या कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली। बदलापूर, शिरगाव, कात्रप वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये डोंगरांना सतत वणवे लागतात। या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं। आगीमुळे शेकडो एकर वनसंपदेचं मोठं नुकसान झालं।